त्यांनी ते चंदन काढून नेलं. रिची, काय करतो तू? हे श्री गजानन माऊली, सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. मस्त लागते याची भाजी, कडुल्याची भाजी. खाल्लंच पाहिजे वर्षातून 50 रुपये पावी. रात्री पाऊस आला, थोडासा, जास्त नाही आला, पण तरी झाडाला पाणी द्यायला लागून राहिला. सुकायला लागली होती झाडं. हे कुंडे आहेत टाक जा. हा जास्त सुकला ग, काय याला काय पाणी नाही कमी पडलं श्रेया. आता हा पण तर हेच आहे, काय याच्या मुळा येईल काय हे झालं, पूर्णच सुकला. पाणी टाकून पाय बरं. आपोआपच सुकला हा. काय झालं काय माहिती. रिचील काही काम नाही, गावाकडे मी जाणार आहे हे त्यांना पण माहिती नाही. अचानक ठरलं माझं, ते चालले, ते प्रत्येक रविवारी जातात आणि त्यांचं चालू होतं, चल हळद लावली यावर्षी, नवीन प्रयोग करून पाहिला. दरवर्षी सोयाबीन, मग यावर्षी थोडी हळद लावली. तर चालू होतं, चाल पाहिलं. मी अद्रक जी सांगितली होती लावायची ती पण पाहिलं आहे की निघली की नाही तर कशी. आणि त्याच्याचमुळे तयारी करते ना, गावाकडे जाते. रिची घरी, त्याची लय जीवार ती कुठं चाललो आम्ही. अरे चप्पलवर पाय हे ठेवा. आंघोळ झाली, माती लागण. अमरापूरची नदी आहे, काही पाणी नाही, पाऊसच नाही आमच्या इकडे जास्त, तेवढ्या पुरतं तेवढाच मन नदी. या शेतात आलं की मामाची आठवण येते बरेच जणांना. आणि काही ताई विचारतही होत्या, कमेंट चालू होते तेव्हा, की शेत एवढंच आहे का, शेत एवढं नाही आहे, तिकडे पण आहे, पण हे शेत आहे रोडवर, हा रोड, आणि जाण्या येण्याचा रस्ता हा आहे त्याच्यामुळे, आणि विहीर आहे, ओलितीचं आहे सगळं, त्याच्यामुळे इथं जास्त थांबल्या जातं. आणि तिकडचं जे शेत आहे ते पायी जाणं लागतं, पाऊल वाट आहे, पावसाळ्यात तर म्हणजे खूप असं हे होतं. त्याच्यामुळे पंकज 1 वर्षाचा होता तेव्हा गेली होती मीच, तेव्हापासून मी नाही गेली. त्या शेतामध्ये काम केलेलं आहे मी पहिले 1 वर्ष, लग्न झाल्यावर 1 वर्ष काम केलं होतं. काम नाही येत एवढं पण केलं होतं. त्याच्यानंतर मग रूमवरच गेली. मागून काहीतरी चालू आहे, अद्रक आहे, हळद आहे. अद्रक पाहायला आली मी खास. चप्पल मी साधी आणली, हिलची चप्पल नाही जमत शेतात, तशी पण हिलची नाही घालत जास्त. ना पाईप फुटला नाही तर का रे, पाईप फोडला की फुटला. अद्रक कोणती अद्रक निघली नाही. अरे निघन ना, पण नाही तर मला पैसे दे नाही.
जाऊन मग त्याने करायचं की? येते म्हणायची. नाही ना याच्यावर 2 रांगा पाहिजेत ना. हा हाय ही काय ही निघून राहिली. हे इथं पाहिजे ही. हा हे आता लय उशिरा निघती नाही ना. उशिरा लावले ना ताई, हा ती उशिरा लावले. हळद चांगली झाली. अद्रक मी आणायला लावली. नाही झाली ती आपल्या काढले की एवढं टाकाय का? नाही धाक तर नाही, पण जसं कसं लावायला लावली तर शेणमेल गेलं ते. यायला लागली. पण इकडं काही काही चांगली झाली. दोनच तास आहे का अद्रकीचे? 3 आहे ना, तिकून 2 आणि याच्यात एकच आले. हो का. ठिबक करेल बरी निघली. अद्रक आता निघून राहिली. हळद अगोदर लावली, अद्रकला उशीर झाला आम्हाला भेट. ते बेन नाही मिळालं त्याच्यामुळे मार्केटमधून आणून लावली. कशी येते काय माहिती. हेच आहे, हे दोनच आहे. तिकडे ओलं आहे, इकडे छान दिसून राहिलं. जमत पडी करायची तिकडे रेजा मारून द्यायचा आणि हेच करायचं इथे येऊन. त्याच्या हाताने नाही ज्याचं हातानं, ज्याचं त्याचं काम बरोबर आपापल्या हातानं. तुम्हाला काही जमत नाही काय नाही. हा कोमाला नाही द्यायचं, काय नाही होत तरी. कशाला निघेल ते आपण ते मोडत नाहीत ना. या हिमा टाकायची काय नाही होत ना, ते पाण्यासारखे होतात ना. वळले अजून मग सरळ. हे काय भर टाक नाही आहे ना ही. भर घालणं झाली. आळी खरंच आहे, आळीच आहे. हे असं चिद्री पडलं. किती मस्त पाडली पण डिझाईन मस्त केली. त्यांचं चालू आहे तिकडे ते काम. सोलर बसवलं यावर्षी. या हळदीसाठीच बसवलं होतं, कारण लाईटचा खूप प्रॉब्लेम व्हायचा. मी आले आता विहिरीजवळ आले की बऱ्याच ताईंना खूप आठवण येते मामाची. पाणी काढून दिलं होतं श्रेयाला, आणि विहिरीचं पाणी. पाणी भरपूर आहे विहिरीला आमच्या, कारण लगेच इकडून नाला आहे. नाल्याला काही पाणी नसेल आता, कारण जसा पाहिजे तसा एवढा काही पाऊस नाही झाला. सुरुवातीला झाला काही दिवस, म्हणजे काही दिवस पेरण्या वगैरे काही चालल्या नाही, पण असा खूप नाही झाला. नाल्याला काहीच पाणी नसेल, काहीच नाही. नाल्याच्या काठावर आहे, इकडे समोर थोडंसं आहे पाण्याचं काहीतरी, त्याच्यामुळे विहिरील पाणी भरपूर असतं. पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही येत कधी. कशाचं चंदनाचं झाड आहे वाटतं, हे चंदनच आहे पण वेगळं आहे. आमच्या इथे एक चंदनाचं झाड पण होतं एक विहिरीवर कुठेतरी. मागच्या वर्षी काही लोकांनी विकत मागितलं होतं यांना, तर हे म्हणत आम्हाला विकायचंही नाही, कोणाला द्यायचंही नाही. कोण लोक होते काय माहिती, समजा असे रोडवरून जाताना त्यांच्या खूप लक्ष राहतं त्याच्याकडे. तर त्यांनी ते चंदन काढून नेलं. हे म्हणत आम्हाला विकायचंही नाही, द्यायचं नाही, कारण ते समजा पवित्र झाड आहे आणि पैसे येऊ नये काय, ते नकोच ते. तर इथे कुठेतरी होतं ते चंदन, पण ते नेलं कोणतरी. आणि आता बेलाचं सरबत केलं होतं मी उन्हाळ्यामध्ये, आणि त्याचं बी कुंडीमध्ये टाकलं, कारण मला बेल लावायचं आहे इथे विहिरीच्या जवळ. विहीर आहे इथं, तर विहिरीच्या इथे असं कुठेतरी इथे किंवा इथे, आता बाई म्हणतील तिथे, कारण आपण आपल्या मनानं काही करू शकत नाही इथं त्यांच्या म्हणण्यानुसार, कारण शेतातलं मला काही जास्त माहिती नाही. तर बेलाचं झाड इथे कुठेतरी आणणार आहे मी, लावणार आहे. कुंडीमध्ये टाकलं मी ते बेल, म्हणजे सरबत केल्याच्या नंतर धुतल्यानंतर बी निघत नाही म्हणतात, पण ते खूप सारे रोपं निघाले. काही तिथं ठेवीन कुंडीत, आणि काही इथं विहिरीवर आणून लावीन, आणि ते आल्याबरोबर कामाला लागतात. केवढ्याचे आणले तुम्ही? 780. गॅरंटी तिची उज्ज्वला कंपनी. 750 रुपयाची. सोलर बी आहे ना, हे पण आहे. पावती द्या ते का साधं नाही, ते दिल्ली मेड 200-150 असू शकते कशाला.
दोन्ही 2 in 1 आहे. 780 म्हणून राहिले ना समजा 800 रुपयाची ते 800 हे चार्जिंगचं आहे वाटतं हे. चार्जिंग समजा असं त्याचं चार आणि ते चार्जरचा हे असेल ना वायर असेल ना. हो देवा चार्जिंग होती 780 ची चेरी. 200 रुपयात भेटते. ते तसं बाहेर बाहेर म्हणणार नाही काय सोडून देते ती त्यांचे चालू आहे काम. दर रविवारी घरी येतात तर बारीक सारीक बरेच कामं असतात शेतातले. आता इथे पाईप निष्ठत होते पाईप चालू आहे जोडणं. आणि मागच्या वर्षी तर 3दा सोयाबीन पेरली आम्ही ही तर 3दा पण नाही जगली. आणि या शेतामध्ये इकडून असं या साईडनं पूर्ण पाणी तुमचं नाला असल्यामुळं त्याच्याचमुळं या पद्धतीचं केलं हे पाणी तुंबून उंच केलं. हे जे सोयाबीन दिसते हे उंच आहे आणि इथे मध्ये खोल आहे खड्डा जो व्हिडिओमध्ये दिसतो की काय पण हा खड्डा आहे हा वाला जिथे पाय ना जाते तो खड्डा आहे आणि हे उंच आहे. ही अशी हळद उघडी पडली ही पण उघडी आहे अशी माती नाही त्याच्यावर राहिली त्याच्यामुळं हेच चालू आहे भर घालणं म्हणजे ती झाकल्या जाते आणि काही तर निघायची म्हणजे निघून राहिली काही. तर हे पूर्ण हळद आहे आणि ते 2 जे आहे पावसाचे शेतोडे यायला लागले. आभाळता आला पाऊस पाहिजे पण आता कुठे काय पांढरा तो पाऊस चालू आहे हा इकडे पाणी नाही आणि इकडे काहीच नाही. इकडे नेमके शेतोडे इकडून तर काहीच नाही. मी चालली आता घरी. इकडून खूप पाऊस चालू आहे यायला लागला पण इकडे आता येऊन राहिला आल्या इकडे. इकडून काहीच नाही दिसून राहिलं. एकदम मोकळं दिसतं सगळं असं चांगलं. बरोबर पाऊस असला की दिसतं ना. जास्त आहे तिकडे कमी होता. हे बाई इकडे तर काय दिलं वाटतं ते आहे पाणी पांढरे ते कापड आहे ना. मी म्हणलं इतकं कसं काय साचलं. गावात जास्त आहे इकडे कमी आहे. आपल्या इनामाकडे कमी आहे. इकडे आहे आमचं दुसरं शेत चालला तिकडे इकडे कुठं तर एवढ्या ह्याच्यातच आहे जास्त लांब नाही. कोणीतरी ओळखीचं आहे आता पहा कसा वाढला. गावात जास्त आहे रोड काही अजून झाला नाही. असा जाऊन असा वापस आला. हा किती पाऊस सुरू झाला गावात. धूम चालू आहे. कडीपत्त्याचं झाड चांगलं मोठं झालं. तिकडं काय नाही एवढा. येथून लागला शाळेपासून. हो ना शाळेपासूनच लागला मग आम्हाला. वाजवत त्या मांग कशाला बसणार आहे मी. ही सीट रिकामी असल्यावर मी मांग कशाला बसणार आहे. चालले करा आता. किती किती गप्पा करायचा तर करा आता.
आणलं करून वर घ्यायची का उचल उचल रे, उचल. हिरू मामान बांधून ठेवेले. आता कसं ऊन चमकून राहिला. तुम्ही सकाळीच तर आणले विकत. आणि ते हे कावळीच्या मुळ्या आणत असता तुम्ही, त्याचं इथे आहे ना? नाही का? आता उन्हाने कसं चमकून राहिलं. सोयाबीन दाट झाली. आणि इकडे पतली झाली. वहीन ती मोठी झाली की चांगली दिसते. कंटुल्याचा वेल कुठे रे? तू आला तर बरं. तर गावाकडे गेल्यानंतर दिवस कसा जातो तेही समजत नाही. घरी येईपर्यंत बराच वेळ झालेला होता. या पद्धतीने हा व्हिडिओ आता कंप्लीट.